बाळाचा जन्म हा आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण मानला जातो. पण एक विषय आहे ज्याबद्दल फार कमी बोललं जातं. जर आई आनंदी असायला हवी, तर नव्याने झालेली आई अचानक रडते आणि तिला विनाकारण चिंता वाटते. आणि काही वेळा बाळ जन्माला आल्यानंतरही तिच्यात रिकामपणाची भावना येते. यावर उपाय काय? सांगतो. आपण बाळाच्या जन्माचा आनंद साजरा करतो, पण आईच्या मनात काय चाललंय हे अनेकदा विचारत नाही. डिलिव्हरीनंतर आईच्या शरीरात हॉर्मोन्समध्ये खूप मोठे बदल होतात. त्याचबरोबर झोपेची कमतरता, शारीरिक थकवा, नवीन जबाबदाऱ्या आणि सततची काळजी यामुळे इमोशनल टर्ब्युलन्स निर्माण होऊ शकतात. काही आईंना अचानक रडू येतं, काहींना अँझायटी वाटते, काहींना स्वतःवरचा विश्वास कमी झाल्यासारखं वाटतं, तर काहींना असं वाटतं की त्या चांगल्या आई नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नेहमी वीकनेस सोबतच जोडावं असं नसतं. अनेक वेळा हे पोस्टपार्टम इमोशनल चेंजेसचा भाग असू शकतं. पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आईच्या या भावना इग्नोर केल्या जातात. कारण आईची इमोशनल हेल्थ आणि बाळाचं वेलबिंग एकमेकांशी खूप जवळून कनेक्टेड असते. जेव्हा आई सतत स्ट्रेस, अँझायटी किंवा इमोशनल डिस्ट्रेसमध्ये येते, तेव्हा त्याचा परिणाम बॉन्डिंग, ब्रेस्ट फीडिंग, इंटरॅक्शन आणि बाळाच्या डेव्हलपमेंटवर सुद्धा होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक इमोशनल आईमुळे बाळाचं नुकसान होतं. मुद्दा इतकाच आहे की आईची काळजी घेणं हे बाळाची काळजी घेणं इतकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच नवीन आईला फक्त ॲडवाईस देऊ नका. तिचं ऐका, तिला मदत करा, तिला विश्रांती द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला कसलाही दोष देऊ नका. एका हेल्दी बेबी मागे अनेकदा एक सपोर्टेड मदर उभी असते आणि एक सपोर्टेड मदर तयार करणं ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. जर तुमच्या घरात अलीकडेच बाळाचा जन्म झाला असेल, तर आज एकदा त्या आईला विचारा, तू खरंच कशी आहेस? कारण अनेक वेळा आईच्या चेहऱ्यावरची स्माईल सगळं ठीक आहे असं दाखवते, पण तिच्या मनात वेगळीच लढाई सुरू असते. जर तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक नवीन आईने आणि कुटुंबाने हा विषय ऐकावा, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा.